सर्वांना जय ज्योती, जय सावित्री, जय क्रांती. जागतिक महिला दिनानिमित्त मी शीतल सचिन बोराडे सावित्री शक्तीपीठ यवतमाळ मार्फत सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष आदरणीय दशरथजी कुधरन सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा आपणासमोर एका नव्या विषयासह सादर होत आहे. चला तर मग करूया स्त्री शक्तीचा जागर, स्त्री शक्तीचा जागर. छत्रपती शिवरायांच्या रूपाने स्वराज्याला जन्म देणाऱ्या माँसाहेब जिजाऊ, रणरागिणी होऊन संघर्षाचं बळ देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि मातृत्व, नेतृत्व तसेच कर्तृत्वाने मानवतेची ज्योत पेटवत ठेवणाऱ्या सर्व महिलांना या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जन्मा येण्याचं कारण स्त्री, नाट्यामधली गुंफण स्त्री, दुःखाला लिंपण स्त्री, मायेचं शिंपण स्त्री, दिसतानाही दरवळणार देव्हाऱ्यातलं चंदन स्त्री, झिजतानाही दरवळणार देव्हाऱ्यातलं चंदन स्त्री, सर्वार्थाने या जगाला मिळालेलं वरदान स्त्री, सर्वार्थाने या जगाला मिळालेलं वरदान स्त्री. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्र उद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी एकत्र येऊन प्रचंड ऐतिहासिक निदर्शने केली. 10 तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या त्यांच्या मागण्या होत्या. स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी त्यांनी केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली आणि 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करावा हा क्लारा यांनी मांडलेला ठराव पास करण्यात आला. तसेच त्या दिवसापासून महिलांना माणूस म्हणून मत असतं आणि ते व्यक्त करण्याचा अधिकार असतो ही जाणीव महिलांना झाली. त्या दिवसापासून सुरू झाली. म्हणूनच 8 मार्च हा दिवस प्रत्येक महिलेसाठी महत्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. 21व्या शतकातील आजची स्त्री ही सर्वशक्तिमान आहे. स्त्री ही जात्याच संवेदनशील, सृजनशील आणि सकारात्मक आहे. अगदी पुरातन काळापासूनची उदाहरणं जरी घेतली तरी लक्षात येते की गार्गी, मैत्रेय, लोकमुद्रा यासारख्या वेदविद्या पारंगत विदुषी होऊन गेलेल्या आहेत. हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या, शिवरायांना घडवणाऱ्या मा जिजाऊ, मुलींच्या शिक्षणासाठी जीवाचं रान करणाऱ्या सावित्रीबाई फुले, देशातील पहिली महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांच्यापासून ते अगदी आधुनिक काळातल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अंतराळवीर कल्पना चावला, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी खऱ्या अर्थाने देश घडवला आहे. आपला देश हा नेहमीच स्त्री शक्तीचा देश म्हणून मानला जातो. आज 21व्या शतकातल्या स्त्रीने खऱ्या अर्थाने तिची ताकद दाखवलेली आहे. तिची शक्ती आणि तिचे सामर्थ्य ओळखले आहे. तिचे कर्तृत्व तिने आज सिद्ध केलेले आहे. अन्यायाविरोधात आजची स्त्री जागृत झालेली आहे. अधिकारांविषयी सजग झालेली आहे. आजची स्त्री काळासोबत धावायला सुद्धा शिकलेली आहे. मधमाशी ज्याप्रमाणे प्रत्येक फुलावरचा थोडासा का होईना मध अत्यंत नजाकतीने गोळा करते, त्याप्रमाणे जे जे उन्नत, उदात्त, उत्तम आहे ते सगळं टिपण्याचा प्रयत्न आजची ही स्त्री करते. चूल आणि मूल या चौकटी पलीकडे जाऊन आजची स्त्री शिक्षण, नोकरी, आपले मुलं या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी लिलया पार पाडते. आव्हान पेलण्याची प्रचंड क्षमता आजच्या या स्त्रीमध्ये आहे. सर्व क्षेत्रामध्ये आजच्या या स्त्रीने आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा उमटवलेला आपल्याला दिसतो. सर्व क्षेत्रात तिने घेतलेली गरुड झेप खरोखरीच विलक्षणीय आहे. आजच्या स्त्रीने प्रगतीची अनेक शिखरे पदाकांत केलेली आहे. तिने आपल्या जबाबदाऱ्यांचा कधीच विसर पडू दिलेला नाही. परंतु सगळ्या जबाबदाऱ्या पाडणारी स्त्री खरोखरीच सुरक्षित आहे का? आजही ग्रामीण भागात आपण गेलो तर आपल्याला दिसते की कौटुंबिक हिंसाचार,
स्त्री भ्रूणहत्या, हुंडाबळी, महिलांवरील अत्याचार यासारख्या कितीतरी बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. पुरुषांच्या बरोबरीने समाजामध्ये अस्तित्व निर्माण करणारी ही स्त्री कित्येक वेळा जन्मासाठी संघर्ष करताना दिसते आणि त्यावेळी लक्षात येतं की स्त्री पुरुष समानता हे तत्व फक्त कागदोपत्रीच आहे का? स्त्री पुरुष समानता वास्तवात आणणं ही खरी काळाची गरज आहे. ती अजूनही स्त्रीला आलेली नाही असं मला या दिवशी वाटतं. प्रत्येक ठिकाणी आपण सुरक्षित आहोत असे जेव्हा प्रत्येक स्त्रीला वाटेल किंवा जाणवेल तेव्हा खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा होईल असं मला वाटतं. अशा प्रकारे 8 मार्च हा दिवस महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी केलेल्या संघर्षाची आठवण आहे. नारी निंदा ना करो, नारी निंदा ना करो, नारी रतन की खान, नारी से नर होता है, नारी से नर होत है, ध्रुव पल्लाद समान, ध्रुव पल्लाद समान. अशा या नारी शक्तीला माझा सलाम. नारी शक्तीचा विजय असो, विजय असो, विजय असो. धन्यवाद.